हॅलो मित्रांनो, नमस्कार. तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत समाजसेवा अधीक्षक म्हणजे सोशल सर्व्हिस सुपरिटेंडंट याच्या रिझल्ट संबंधी काही महत्त्वपूर्ण आणि अतिशय इम्पॉर्टंट अशी माहिती की यामध्ये कट ऑफची रेंज जी आहे ती नेमकी काय जाऊ शकते आणि तुमचा जो सध्याचा स्कोअर आहे तर तो तुमच्यासाठी सेफ स्कोअर आहे का, त्यावर तुमचे पुढे जाऊन सिलेक्शन होऊ शकते का, आणि तुमचा जो आहे तो या ठिकाणी DVसाठी नंबर लागू शकतो का, सर्व माहिती आपण बघणार आहोत. त्यापूर्वी फक्त तुम्हाला एक काइंड रिक्वेस्ट आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपल्या या चॅनलला शेअर करा, जेणेकरून सर्वांना जे आहे ते या ठिकाणी मदत झाली पाहिजे. तर आपण फ्री ऑफ कॉस्ट जे आहे ते वेगवेगळ्या परीक्षेसाठी या ठिकाणी प्रिपरेशन करत असतो. तर बघा मित्रांनो, समाजसेवा अधीक्षकच्या ज्या आहे ते 135 इतक्या जागा DMERच्या अंतर्गत निघाल्या होत्या आणि यासाठी TCSने जे आहे ती एक्झाम कंडक्ट केलेली आहे. TCSने एक्झाम कंडक्ट केलेली आहे, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने. तर आता बघा याच्या एक्झाम जे आहे ते किती शिफ्टमध्ये झाल्या होत्या. तर याची एक्झाम जी आहे ती 2 दिवस चालली होती. 26 तारखेला 26 सप्टेंबर 2025ला, त्यानंतर 29 सप्टेंबर 2025 अशा प्रकारे 2 दिवस याची एक्झाम जी आहे ती पार पडली. 26 तारखेला 2 शिफ्टमध्ये याची एक्झाम झाली, फर्स्ट शिफ्ट आणि सेकंड शिफ्ट. नंतर 29 तारखेला एका शिफ्टमध्ये याची एक्झाम झाली. अशा प्रकारे टोटल जी आहे ती 3 शिफ्टमध्ये याची एक्झाम पार पडली. तर आपण शिफ्ट कशासाठी डिस्कस करतो तर बघा मित्रांनो, जर कोणतीही एक्झाम शिफ्टमध्ये जर झाली आणि एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये झाली तर त्या ठिकाणी नॉर्मलायझेशन होत असते. तर नॉर्मलायझेशनसाठी आपण समजून घेण्यासाठी या ठिकाणी आपण डिस्कस करतो की या एक्झाम किती शिफ्टमध्ये झालं. तर बघा 2 शिफ्टमध्ये याच्या एक्झाम झाल्या. तर या ठिकाणी बघा 26 तारखेपासून तर 29 तारखेपर्यंत किती दिवसाचा गॅप जो आहे तो मिळाला आहे. या ठिकाणी 4 दिवसाचा गॅप जो मिळाला आहे. तर बघा मित्रांनो, ज्यांची पण एक्झाम 29 तारखेला गेलेली आहे त्यांना एक्झाम या ठिकाणी थोडी इझी गेली आहे असे आपण म्हणू शकतो. कारण की बघा यांना 4 दिवस एक्स्ट्रा मिळालेले आहे. सोबत यांना जे 2 शिफ्टमध्ये आलेले प्रश्न होते त्यांची देखील ॲनालिसिस बघायला मिळाली आहे. त्यानुसार त्यांना प्लॅन करण्यासाठी 4 दिवस मिळाले आणि ज्या टॉपिकवर क्वेश्चन विचारले जात होते ते त्यांनी चांगल्या प्रकारे प्रिपेअर केले. त्यामुळे त्यांचे जे आहे ते चांगले मार्क्स या ठिकाणी आलेले आहेत. तर आता तुम्हाला असे वाटत असेल की या ठिकाणी तुमच्यासोबत नाइंसाफी झालेली आहे. तर बघा असे काही होणार नाही आहे. या ठिकाणी नॉर्मलायझेशन जे आहे ते वर्क करणार आहे. तर ज्यांचाही पेपर 29 सप्टेंबर 2025ला झालेला आहे त्यांना या ठिकाणी जवळपास 4 ते 6 मार्काचा ग्रेस जे आहे ते मिळू शकतो नॉर्मलायझेशनच्या अंतर्गत. त्यामुळे या ठिकाणी टेन्शन घ्यायची काहीही तुम्हाला आवश्यकता नाही आहे. तर बघा आता याच्या लेवलची चर्चा करूया की एक्झाम लेवल काय होती. तर सोशल सर्व्हिस सुपरिटेंडंट म्हणजे जो समाजसेवा अधीक्षकचा जो पेपर आहे तो इझी टू मॉडरेट लेवलचा आलेला होता, एकदम काही डिफिकल्ट नव्हता. त्या ठिकाणचे प्रश्न जे आहे ते डुएबल होते आणि करण्यालायक प्रश्न होते. आणि जे सब्जेक्ट रिलेटेड जे नॉलेज असतात त्यामध्ये देखील क्वेश्चन जे आहे ते करण्यालायक आले होते. ज्यांनी पण त्याचा अभ्यास जो आहे तो चांगल्या प्रकारे केला होता त्यांना काहीही अवघड गेले नाही आहे. तर आता जर तुम्हाला विचार करायचा असेल की तुमचा जो स्कोअर आहे तो सेफ स्कोअर आहे की नाही, तर बघा तेच सांगायला या ठिकाणी आपण शिफ्ट जे आहे ते डिस्कस केलेलं आहे. तर शिफ्टचा परिणाम जो आहे तो याच्यावर पडत असतो, कट ऑफवर पडत असतो आणि सोबत मार्क्सचा देखील परिणाम कट ऑफवर पडत असतो. आणि जागा किती होत्या तर जागाचा परिणाम देखील कट ऑफवर पडत असतो. जागा या ठिकाणी 135 इतक्या जागा होत्या. आणि एक फॅक्टर अजून आहे की फॉर्म किती आलेले आहे या ठिकाणी. तर फॉर्म देखील या ठिकाणी भरपूर आलेले होते. 135 जागेसाठी जवळपास या ठिकाणी जवळपास 10-20 हजारच्या वरतीच फॉर्म या ठिकाणी टोटल जे आहे ते, आणि त्यापेक्षा जास्तही एक्झॅक्ट आकडा सध्या माहीत नाही आपल्याला, पण खूप सारे फॉर्म या ठिकाणी आलेले होते. त्यामुळे कॉम्पिटिशन या ठिकाणी
चांगली हेल्दी लेवलची कॉम्पिटिशन राहणार आहे. तर आता यासाठी आपल्याला बघावं लागेल की कास्ट वाईज वॅकन्सी किती होत्या. तर बघा, कास्ट वाईज वॅकन्सी SC साठी 16 वॅकन्सी होत्या, ST साठी 10, VJ साठी 5, NT साठी 4, NTB साठी 4, SBC साठी 3, OBC साठी 27, SCBC साठी 14, EW साठी 15, ओपनसाठी 35, NTD साठी 2 अशा प्रकारच्या जागा या ठिकाणी होत्या. तर जागेचा परिणाम देखील कट ऑफवर पडत असतो. तर बघा, तर अशा प्रकारचे हे मेन पॉईंट्स आपण डिस्कस केले आहे जे कट ऑफवर जे आहे ते डायरेक्टली परिणाम करत असतात. आणि सोबत एक पॉईंट अजून आहे की पेपरला प्रेझेंटी जवळपास या ठिकाणी 100पैकी 60% प्रेझेंटी जी आहे ते पेपरला 60 ते 70% प्रेझेंटी जी आहे ते पेपरला होती. तर आता समाजसेवा अधीक्षक जो आपला पेपर झालेला आहे, समाजसेवा अधीक्षक, तर यामध्ये मुलांना कशा प्रकारचा स्कोअर पडत आहे. तर बघा, आपण खूप सारे जे आहे ते पोल कंडक्ट केले, त्यानंतर आपण खूप सारे व्हिडिओच्या कमेंटमध्ये सुद्धा बघितले. तर कमेंटमध्ये मॅक्झिमम मुलांना जे आहे ते 100पासून 140, तर ही जी रेंज दिसत आहे या रेंजमध्ये मॅक्झिमम मुलांना मार्क्स जे आहे ते मिळालेले आहेत. क्वचितच आपल्याला 150च्या रेंजमधला मुलगा जे आहे ते या ठिकाणी बघायला मिळालेला आहे. आणि 160, 170 या प्रकारचे तर एक पण कमेंट आपल्याला मिळालेल्या नाही. त्यामुळे तुम्हाला फोकस करण्याची मेन रेंज जी आहे ती आहे 100पासून तर 140पर्यंत. तर बघा, तर कट ऑफ तुमचा सेफ स्कोअर कट ऑफ सध्या म्हणणे कठीण होईल, कारण की अजून तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट जी आहे ती यायची आहे. सेकंड रिस्पॉन्स शीट तुमची अजून यायची आहे, त्यामुळे कट ऑफ म्हणणे थोडे कठीण होईल. तर आता सेकंड रिस्पॉन्स शीट कधी येऊ शकते. तर सेकंड रिस्पॉन्स शीट TCS जो आहे बघा, TCSचं असं काम आहे की तो जवळपास पहिली रिस्पॉन्स शीट आल्यानंतर 1 मंथ घेत असतो सेकंड रिस्पॉन्स शीट जाहीर करण्यासाठी. तर 17 तारखेला तुमची पहिली रिस्पॉन्स शीट आलेली होती, तर आता 15 तारखेपर्यंत म्हणजे 15 नोव्हेंबरपर्यंत तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट येणार आहे. तर जवळपास आता 10 ते 12 दिवस राहिलेले आहेत तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट येण्यासाठी. आणि त्यामध्ये देखील 2 ते 4 मार्काचा फरक पडत असतो. तर आता बघूया की पेपरमध्ये नेमके झाले काय. तर बघा, मराठी, गणित व बुद्धिमत्ता, त्यानंतर इंग्लिश आणि त्यानंतर सामान्य ज्ञान 15-15 मार्काचा टोटल या ठिकाणी होते, एक सेक्शन होता. तर या ठिकाणी जे आहे ते मॅक्झिमम मुलं मराठीमध्ये जवळपास 13 प्रश्न अटेम्प्ट करत होते. गणितामध्ये जवळपास पकडून घ्या सर्वांनी मॅक्झिमम मुलांनी 14 प्रश्न अटेम्प्ट केले. त्यानंतर या ठिकाणी मराठी, गणित, त्यानंतर इंग्लिशमध्ये या ठिकाणी सर्व मुलं टोटल अटेम्प्ट करत होते, पण जवळपास 12 क्वेश्चन बरोबर येण्याचे चान्सेस आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा, सामान्य ज्ञानाचे टोटल 15पैकी 10 प्रश्न बरोबर करून घ्या, कारण की काही ना काही प्रश्न चुकत असतात. आणि जे सब्जेक्ट रिलेटेड या ठिकाणी तुम्ही बघू शकता 40 प्रश्न होते सब्जेक्ट रिलेटेड, त्यापैकी तुम्ही पकडून घ्या 25 प्रश्न जे आहेत ते नॉर्मली बरोबर येतातच येतात, जर चांगला अभ्यास असेल तर. अशा प्रकारे याची टोटल करा. 4 आणि 3 7 8 9 आणि 4 49 प्रश्न झाले याच्यातले आणि 25 प्रश्न झाले याच्यातले. तर याची बेरीज करा. 9 अधिक 5 14शी 4 हाताला 1 4 5 6 7. तर या ठिकाणी 74 पकडून घ्या. 74 हे इतके गुण जे आहे ते या ठिकाणी मॅक्झिमम टॉप लेवलच्या पर्सनची या ठिकाणी येऊ शकते. तर 74च्या डबल करा. या ठिकाणी 148च्या आजूबाजूला जे आहे ते जे टॉप लेवलची मुलं आहे त्यांचा स्कोअर जो आहे तो फिरू शकतो 148च्या आजूबाजूला. तर हे टॉप लेवलचा स्कोअर आहे. पण आपल्याला टॉप लेवलचा स्कोअर नाही बघायचा आहे, आपल्याला बघायचा आहे लो लेवलचा स्कोअर जो कट ऑफ असतो तो बघायचा आहे. तर कट ऑफ जो आहे तो 148च्या तर 100% खालीच राहणार आहे, हे या ठिकाणी फिक्स आहे. तर कट ऑफ तुमचा जाऊ शकतो या ठिकाणी बघा 110पासून तर 148पर्यंत हा आहे तुमचा सेफ स्कोअर. या रेंजमध्ये जर तुमचे मार्क असेल 110 ते 148 तर तुम्ही सेफ आहात असे मी 100% सांगू शकतो.
एक्झॅक्ट कट ऑफ मी सांगू शकत नाही, फक्त या रेंजमध्ये असेल तर तुम्ही सेफ आहात असे मी सांगू शकतो. आता सेकंड रिस्पॉन्स शीट येणार आहे 15 तारखेच्या आतमध्येच आणि त्यानंतर येणार आहे मेरिट लिस्ट तुमची जी पास झालेली आहे 45% वरून त्यांची, त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. तर ही माहिती आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओसाठी. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.